मराठीवर हिंदी सक्तीचा वरवंटा फिरवला जात असताना आपले मराठी कलाकार गप्प काय? ते भूमिका घ्यायला घाबरतायत का? ज्या लोकांचा मराठी माणसाला अभिमान आहे त्यांना मराठीबद्दल बोलावंसं का वाटत नाहीये? कुठे आहेत माधुरी दीक्षित, जी प्रत्येक मुलाखतीत सांगते की मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून आली आहे? कुठे आहे सोनाली बेंद्रे? पद्म पुरस्कार अशोक मामांना मिळाला, पण मराठी माणसाला वाटलं हा पुरस्कार आपल्याला मिळालाय। मग मराठीसाठी मामा आज का बोलत नाहीये? नुसते मामाच का, रितेश भाऊ तरी कुठे काय बोलतोय? मराठी मुलगी म्हणून राजकारणाच्या मैदानात उतरलेली उर्मिला मातोंडकर कुठेच का व्यक्त होत नाहीये? मराठीबद्दल तिला काहीच वाटत नाही का? ही यादी खूप मोठी आहे। आपल्या सगळ्यांचा लाडका सचिन आहेच, लंडनमध्ये जाऊन कॉमेंट्री करणारे गावस्करही गप्प आहेत। हे असं का, हा प्रश्न आज विचारला जातोय। तामिळनाडूत जेव्हा त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा प्रत्येक तमिळ पेटून उठला। तिथल्या कलाकारांनी प्रत्यक्ष भूमिका घेतली। अभिनेते कमल हसन, तमिळ कवी गीतकार कन्नदासन, तमिळ दिग्दर्शक भारती राजा, अभिनेते शिवाजी गणेशन हे सगळे मैदानात उतरले। त्रिभाषा सूत्र म्हणजे हिंदी लादण्याचा प्रयत्न असल्याचं म्हणत त्यांनी कडाडून विरोध केला। तामिळनाडूत द्विभाषिक धोरण कायम ठेवलं, मग महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र लादण्यामागची भूमिका काय, असा सवाल का विचारला जातो?